उपमुख्यमंत्री महोदयाने कुंभमेळ्याचा उल्लेख केला, पण कुंभमेळ्यासाठी आजच पैसे काय दिले तर काम सुरू होईल, नंतर काय देऊन चालणार नाहीये। मागच्या वेळेला सुद्धा मी स्वतः पालकमंत्री आणि पीडब्ल्यूडी मंत्री होतो, त्यावेळेला सरकारनं अगोदरच पैसे दिले, त्यामुळे इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, परत त्र्यंबकेश्वरचा रस्ता, शिर्डीचा रस्ता, पुण्याचा रस्ता सुरू केला होता आपण, मंदिरांना आपण दुरुस्ती केली होती, तिथे फ्युनिक्युलर ट्रॉली आपण केली। एवढंच नाही तर सगळे मंदिर वगैरे आणि घाट जो आहे 300 कोटी रुपये जे आहे त्या मला वाटतं तटकरे त्यावेळेला जलसंपदा मंत्री होते त्यांनी दिले आणि आपण ते सगळे खर्च केले। पण ते आजपासून जर पैसे मिळाले, आता नाशिक मधून तर ते येतात, पहिल्यांदा म्हणे 16,000 कोटीचा आमचा, अरे 16,000 कोटी कोण देणार आहे आपल्याला? मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं की ते बाकी जाऊ द्या, परंतु भारत सरकारकडून सुद्धा आपल्याला काही मदत मिळाली पाहिजे। प्रयागला त्यांनी दिलेली आहे काही मदत, आपल्याला पण काही मदत त्यांनी घेतली पाहिजे आणि आपण सुद्धा आतापासूनच त्याचं प्लॅनिंग करू। ही चांगली गोष्ट आहे की मुख्यमंत्री स्वतः म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष घालतायत आणि म्हणून ही जी कामं जी आहेत आताच वेळेवर सुरू झाली तर ती क्वालिटी कामं होतील, नाही पेक्षा जे आहे आला कुंभमेळ्याचा आता जे आहे तो मुहूर्त आला, कसं तरी आता लपेटो आणि मग सगळं जे आहे कामाचं जे आहे जेवढं चांगलं पाहिजे तेवढं काम जे आहे ते काय होणार नाही।